आज देवराष्ट्र गावामध्ये जी स्थानिक आमदारांची या पुस्तकामध्ये 75 कामं छापलेली आहेत त्यामध्ये हे त्यांनी स्थानिक आमदारांनी हा जो फोटो काढलेला आहे सरकारी दवाखान्याचा हा फोटो काढताना त्यांनी जरा विचार करून छापायला पाहिजे होता। ह्या सरकारी दवाखान्याचं सगळं काम हे आत्ता जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून झालेलं आहे। याची स्टॅम्प ड्युटी सुद्धा संग्रामभाऊंनी स्वतःच्या पदाच्या खिशातनं भरून जिल्हा परिषद मार्फत भरून हा खर्च त्यावेळी संग्रामभाऊंनी स्टॅम्प ड्युटीचा भरून मार्गी लावलेला होता। आणि हा दवाखाना उभा करताना बराच अडचणी काँग्रेसच्या गावातल्या देवराष्ट्र गावातल्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या होत्या, पण आजच्या घडीला ह्या स्थानिक आमदारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे काम आणि त्याचं श्रेय लाटण्याचं काम केलेलं आहे। तरी माझी त्यांना एकच सांगण्याची विनंती आहे की हे असं खोटं तुम्ही काहीतरी छापून श्रेयवाद घेऊ नका। ही जी कोनशिला आहे त्या कोनशिलेवर सुद्धा संग्रामभाऊंच्या नावाचं त्यांचं नाव आहे आणि हा असा खोटं माटं काहीतरी छापून उगाच श्रेयवाद घेऊ नका तुम्ही, एवढंच आम्हाला गावाच्या ह्याच्यातनं सांगायचं आहे। ते काम ज्यावेळी दवाखाना झाला, हा दवाखाना करताना जे काँग्रेसमधील जी त्यावेळेची जी सदस्य होती, जी बॉडी होती स्थानिक लेवलला, त्या सरपंचांनी आणि सर्व बॉडीने त्यावेळेला हा दवाखाना इथं होऊ नये म्हणून बहिष्कार टाकण्याचं काम केलं। इथं संग्रामभाऊंना नारळ फोडून द्यायचं नाही असंही त्यांनी बहिष्कार टाकून त्यावेळेला बराच उद्रेक केला होता, पण त्या कुठल्याही बहिष्काराला गावातल्या नागरिकांना बळी न पडता त्याला पूर्णपणे प्रतिसाद देऊन हा दवाखाना इथं झालेला आहे। आमचे नेते संग्रामसिंह भाऊ देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा जे कोणतं काम केलं असेल तर देवराष्ट्र गावात पहिला दवाखाना मंजूर करण्याचं काम केलं। त्यांनी खास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषदेच्या निधीतून दवाखाना उभा करण्याचं काम केलं। या हे काम करताना बऱ्याच काही लोकांनी गावातल्या त्यावेळी ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाची होती, काँग्रेस पार्टीची होती, त्यावेळी काँग्रेसच्या काही सदस्य असतील, काही मातबर नेता असेल, त्यांना आम्ही आमंत्रण देऊन सुद्धा त्यांनी इकडं उद्घाटनाला न येण्याचा घाट घातला आणि त्यांनी हा उद्घाटन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। तरीसुद्धा आम्हाला ग्रामस्थांनी व सर्व आमचे काही सदस्य असतील त्यांनी साथ केली आणि त्याच्या जोरावर आम्ही हे उद्घाटन केलं आणि आज भाऊंच्या अध्यक्षतेखाली हा दवाखाना चांगल्या रीतीने चालू आहे। आसपासच्या गावातील लोक या दवाखान्याचा लाभ घेतात आणि भविष्यात हा दवाखाना इथला पंचायत समिती गटातला एक मोठा दवाखाना असा म्हणून नावारूपाला येईल अशी ग्वाही देतो मी बाळासाहेब पवार, देवराष्ट्रे माझं गाव आहे। मी 1985 सालापासून या संपतराव देशमुख घराण्याला ओळखत आहे आणि आज अखेर या संपतराव देशमुखांनी जी समाजकार्याची कामं केलेली आहेत या कामाला कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत गालबोट लागलेलं नाही आणि 80 ते 85 या कालावधीमध्ये संपतराव चव्हाण आमदार असताना देवराष्ट्रे गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न विधानसभेत मांडलेला होता। त्यावेळेला संपतराव चव्हाणांनी या दवाखान्यासाठी मंजुरी आणलेली होती, परंतु हे आमचं गाव करंट या गावानं आमच्याकडं जागा नाही दवाखान्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीचा ठराव करून ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या सही पत्र आमदारांच्याकडे दिलं। त्यामुळे या दवाखान्याचं कामकाज जवळजवळ 25 ते 30 वर्ष रखडलेलं होतं आणि 25 ते 30 वर्ष या भागातील लोकांना, गावातील लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं। आणि ज्या वेळेला संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला हे गाडलेलं सोनं उकरून काढायचं काम संग्रामसिंह देशमुख यांनी केलं आणि या दवाखान्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा म्हणजे मोठ्या प्रकारचं राजकारण घडलं। आमचं काम आम्ही मंजूर केलं असताना म्हणजे तुम्ही कसं काय याचं भूमिपूजन करता वगैरे, आमच्या पाठीवरती कोणशिलेच्या पाठीवरती नाव नाही अशा प्रकारचे यांनी काय विषय म्हणजे असे काढले आणि यातून पुन्हा कार्यक्रमाचे तारीखसुद्धा एक दिवस बदलली गेली। या सर्व लोकांनी काँग्रेसवाल्यांनी या दवाखान्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कडकडीत बहिष्कार पाठवला आणि कोणी नेता या ठिकाणी हजर राहिला नाही आणि काम सुरू झाल्यानंतर सुद्धा या कामाला मध्ये आधी अडथळे आणायचं काम या लोकांनी केलं। या सगळ्या अडथळ्याच्या शर्यतीतून पार पडत संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही पाठीमागे उभी असलेली आरोग्यवर्धिनीची इमारत ही डौलदारपणे उभी आहे आणि या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे कामकाज चालू आहे। आता राहिला प्रश्न परवा आमच्यातल्या त्या बलवडी देवराष्ट्रे रस्त्याच्या कामकाजाचा प्रश्न एका महाभागानं आमच्या सांगितलं की हे काम बाळासाहेबांनी केलं। बाळासाहेबांनं जर काम केलं म्हणून तुम्ही सांगताय तर 7 ते 8 वर्ष झालं हा रस्ता रखडत का पडलेला होता याचा विचार सामान्य जनता करते आणि कोणतरी उठते हे काम बाळासाहेबांनी केलं, ते काम बाळासाहेबांनी केलं। बाळासाहेबांनी एकच काम केलं, देवराष्ट्रेत एक बलवडी रस्ता मंजूर करायच्या वेळेला एक वेळ देवराष्ट्रेकडून नाव टाकायचं, बलवडीकडून एक वेळ नाव टाकायचं, एका कामाची 2-2, 3-3 ठिकाणी म्हणजे वर्णनं करायची। ज्या वेळेला
12 साली 15 कोटी रुपयाचा देवराष्ट्राला निधी आला, त्यावेळेला या निधीत 15 कोटी निधीतला फक्त गावासाठी म्हणून 7 ते 8 कोटी निधी खर्च झाला आणि बाकीचा जे 8-1 कोटी रुपयाचा निधी या स्वर्गीय पतंगराव कदमांनी परिसरातल्या विकासासाठी केला. परिसराचा विकास म्हणजे काय तर अभयारण्यासाठी यांनी 5-6 कोटी त्यातलेच खर्च केले, इकडे यांच्या भागातले रस्ते करायसाठी खर्च केले आणि निधी आला चव्हाण साहेबाच्या गावासाठी. आणि हे गावातलं रस्त्यांचं त्याचं पाणी योजनेचं काम करत असताना सुद्धा 4-5 जणांचं एक टोळकं होतं. या टोळकाने या कामामध्ये प्रचंड प्रमाणाचा भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि निकृष्ट दर्जाची पाणी पुरवठा योजना केली. त्यामुळं आता देवराष्ट्र गाव पाण्यापासून वंचित आहे. महिन्यातून 4 ते 5 दिवस या गावाला पाणी मिळते. 8-8, 10-10 दिवस एक वेळ पाणी खंडित झालं म्हणजे पाणी पुरवठा होत नाही. हे सगळ्या समस्याचा विचार करून संग्रामसिंह देशमुख यांनी जल जीवन योजनेतून देवराष्ट्रासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्या योजनेचं काम सुद्धा आता जवळजवळ 75% पूर्ण झालेलं आहे आणि आता या योजनेसाठी गावातून पाईपलाईन न्यायची का बाहेरून पाईपलाईन न्यायची हा प्रश्न या गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी किंवा म्हणजे सत्ताधारी मंडळींनी तो प्रश्न भिजत ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हे काम सुद्धा रखडलेलं आहे. प्रत्येक चांगल्या कामात खोडा कसा घालायचा हे यांच्याकडून शिकावं आणि चांगलं काम होत असताना प्रत्येकाने म्हणजे सगळ्यात जास्त आता इथं बोलू नये आपण, पण कमिशनगिरीचा जादा प्रभाव वाढला. त्या कमिशनगिरीमुळं मंजूर झालेली चांगली कामं रखडायला लागली. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकसुद्धा म्हणजे या गावाच्या पुढाऱ्यांच्या कर्तबगारीला वैतागून गेलेली. काम चांगलं चालू असताना मध्येच कसं बंद पाडायचं, त्याच्यात कसा खोडा घालायचा हे देवराष्ट्राकडून शिकावं अशी परिस्थिती दुर्दैवानं म्हणायची पाळी आली. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका उपाध्यक्ष. माझं नाव सतीश येताळ. आज आम्ही देवराष्ट्री गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कडेगाव तालुक्याच्या आणि कडेगाव तालुक्यातील विविध गावाच्या महत्त्वाच्या विषयासाठी जे विषय जाणून बुजून काँग्रेसकडून प्रलंबित ठेवण्यात आले ते विषय मांडण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सर्व इथं उपस्थित झालो आहे. तर मला सांगायचं आहे की देवराष्ट्रीय गावात काँग्रेसने दलित वस्तीत शौचालय आज अखेर शौचालय झालेलं नाही आणि जे शौचालय झालं ते अगदी निकृष्ट दर्जाचं शौचालय केलंय. तसेच रामापूर रोड आहे, त्या रामापूर रोडचं काम गेले 5 वर्ष झालं प्रलंबित आहे. 5 वेळा त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर बदलला जातो परंतु ते काम पूर्ण होत नाही किंवा काम चालूच होत नाही. अशी परिस्थिती देवराष्ट्र गावात आहे. असे भरपूर विषय आहेत सांगण्यासारखे. आता हा सरकारी दवाखान्याचा देवराष्ट्राचा विषय असेल तर काही काँग्रेसचे मंडळी याचं श्रेय लाटण्याचं काम करत आहे, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यावेळेला संग्रामभाऊ देशमुख जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यावेळेला हा दवाखाना मंजूर झाला होता आणि त्यांच्याच प्रयत्नातून हा दवाखाना उभाही राहिला आहे. परंतु त्यावेळेला हा दवाखाना उभा करताना देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यांना प्रचंड विरोध केला. हा दवाखाना आपल्या देवराष्ट्रीय गावाबरोबर आजूबाजूच्या 5 गावांना वरदान असा सर्वसामान्य कुटुंबांना वरदान ठरणारा हा दवाखाना आहे. परंतु ह्या दवाखान्याचं काम सुद्धा बरेच दिवस होऊ दिलं नाही. तसेच ह्या जागेची स्टॅम्प ड्युटी भरायची होती त्यावेळेला दवाखाना मंजूर केला त्यावेळेला संग्रामभाऊंनी स्वतः पदरच्या खिशातले पैसे घालून 7 ते 8 लाख रुपये याची स्टॅम्प ड्युटी दिली आहे. परंतु आता काही काँग्रेसचे नेते याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तेच लोक कमिशनसाठी या कामावर येऊन सारखे हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, हे काम चुकीचं आहे असे सारखे भूमिका मांडत होते. आता जास्त काही न बोलता मी माननीय भारतीय जनता पार्टीच्या केलेले काम भारतीय जनता पार्टीनं अनेक कामं केलेत. गेल्या 70 वर्षात ज्या प्रभावी योजना आल्या नाहीत त्या गेल्या 10 वर्षात योजना आलेत. बांधकाम कामगार सारखी योजना असेल, डॉक्टरकी पासून डिप्लोमा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर 1-1 लाख रुपये अशी रक्कम हे फक्त भारतीय जनता पार्टी जमा करू शकते, अन्यथा कोणी करू शकत नाही. गेले 70 वर्षात तुम्ही एक चमचा वाटला नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने भांड्याचा सेट पेटी असे बांधकाम कामगारांना दिलंय. तसेच स्वच्छ भारत योजना असेल, स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये डायरेक्ट थेट अनुदान शौचालय अनुदानाच्या खात्यावर जमा केलं आहे. अशा भरपूर योजना आहेत मित्रांनो. तसेच मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातनं लाखो मराठा तरुणांना या ठिकाणी कर्ज योजनेतनं आज त्यांचे व्यवसाय अतिशय उच्च ठिकाणी गेलेत.
अशा भरपूर योजना मान्य भारतीय जनता पार्टीने ह्या 10 वर्षात राबवल्यात। गेल्या 70 वर्षात मला कुठलीही अशी एक योजना सांगा की भारतीय जनता पार्टी काँग्रेसकडं की सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचले। कुठलीही योजना यांची सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही। फक्त एकच पक्ष आहे भारतीय जनता पार्टी की तो सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवतोय। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।